खामगाव शहरातील 4 मुख्य पुलांच्या नूतनीकरणाची कामे लवकर सुरू होणार आहेत। 7.5 कोटी रुपयांच्या निधीतून हे पूल आता सुरक्षित आणि प्रशस्त होणार असून भूमिपूजन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात 4 महत्त्वाच्या पुलांच्या नूतनीकरणाला सुरुवात होत असून या कामाचं भूमिपूजन राज्याचे कामगार मंत्री आणि खामगाव विधानसभा मतदारसंघाचे नामदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला। या कामासाठी तब्बल 7,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। शहरातील हे पूल अनेक वर्षांपासून अरुंद, जीर्ण व अपुऱ्या संरचनेचे होते। वाढती वाहतूक आणि लोकसंख्या लक्षात घेता या पुलाचे नूतनीकरण करणे अत्यावश्यक बनले होते। नवीन कामामुळे रहदारीला सुकरता मिळणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेचाही मोठा प्रश्न मिटणार आहे। या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना नामदार आकाश फुंडकर यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गतिमान सरकार कार्यरत आहे आणि विकास कामांसाठी राज्य शासनाकडून वेळोवेळी भरघोस निधी मिळत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यानेही मतदारसंघातील गरजांनुसार निधी मंजूर केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची पायरी असल्याचं मत व्यक्त केलं। प्रशासनाने लवकरात लवकर काम सुरू करून वेळेत पूर्ण करावा अशी अपेक्षा व्यक्त होते। या नूतनीकरणामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे।